स्वातंत्र्य दिन भाषण. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनी, सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. आजचा दिवस आपल्या प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे, कारण आज आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारतीय इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला दिवस आहे. या दिवशी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले, पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळाले नव्हते. यामागे असंख्य स्वातंत्र्य सैनिकांचे त्याग, संघर्ष आणि बलिदान आहे. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, नेताजी सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद आणि असंख्य ज्ञात अज्ञात वीरांनी देशासाठी आपले आयुष्य अर्पण केले. त्यांनी स्वतःच्या सुखाचा विचार केला नाही, त्यांनी आपल्या भविष्याचा विचार केला नाही. त्यांच्या मनात एकच स्वप्न होतं, माझा भारत स्वतंत्र झाला पाहिजे. म्हणूनच आज आपण मोकळा श्वास घेत आहोत, शाळेत शिक्षण घेत आहोत आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू शकत आहोत. मित्रांनो, आपण दरवर्षी 15 ऑगस्टला ध्वजारोहण करतो, राष्ट्रगीत म्हणतो, देशभक्तीपर गाणी ऐकतो. पण खरा स्वातंत्र्य दिन तेव्हा साजरा होईल जेव्हा आपण आपल्या देशासाठी काहीतरी चांगलं करण्याचा संकल्प करू. कारण देशप्रेम म्हणजे फक्त हातात तिरंगा घेणे नाही. देशप्रेम म्हणजे देशासाठी, देशाच्या प्रगतीसाठी आपली जबाबदारी ओळखणे होय. आपण विद्यार्थी आहोत. आज आपल्या हातात बंदूक नाही, सत्ता नाही, मोठी पदं नाहीत, पण आपल्या हातात पुस्तक आहे, ज्ञान आहे आणि मेहनत करण्याची ताकद आहे. म्हणून आपण मन लावून अभ्यास केला, चांगले नागरिक बनलो, नियम पाळले, स्वच्छता ठेवली, पर्यावरणाचे रक्षण केले आणि इतरांना मदत केली, तर ती ही देशसेवाच आहे. रक्त सांडले वीरांनी म्हणून स्वातंत्र्य मिळाले, रक्त सांडले वीरांनी म्हणून स्वातंत्र्य मिळाले. त्यांच्या त्यागामुळेच आज तिरंगे नभात फडकले, त्यांच्या त्यागामुळेच आज तिरंगे नभात फडकले. देशासाठी जगायचे, देशासाठी शिकायचे, देशासाठी जगायचे, देशासाठी शिकायचे. भारताचे नाव जगात, भारताचे नाव जगात अभिमानाने उंच करायचे, अभिमानाने उंच करायचे. मित्रांनो, आपला भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या परंपरा असूनही आपण सर्वजण एक आहोत. आपली खरी ताकद ही आपल्या एकतेत आहे. म्हणून जाती धर्माच्या भिंती विसरून आपण भारतीय म्हणून एकत्र उभे राहिले पाहिजे. आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण एक संकल्प करूया. आपण देशाचा अपमान होईल असे कोणतेही काम करणार नाही. आपण सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार नाही. आपण पाणी आणि वीज वाया घालवणार नाही. आपण प्रत्येकाचा आदर करू. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण आपल्या भारताला अधिक सुंदर, स्वच्छ, शिक्षित आणि शक्तिशाली बनवण्यासाठी प्रयत्न करू. शेवटी एवढेच म्हणेन, तिरंगा फक्त कापडाचा तुकडा नाही, तिरंगा फक्त कापडाचा तुकडा नाही, तो आपल्या शूरांच्या बलिदानाची निशाणी आहे, तो आपल्या शूरांच्या बलिदानाची निशाणी आहे. भारत फक्त आपल्या राहण्याची जागा नाही, भारत फक्त आपल्या राहण्याची जागा नाही, तर तो आपला अभिमान आणि आपली ओळख आणि आपली मातृभूमी आहे. तर तो आपला अभिमान, आपली ओळख आणि आपली मातृभूमी आहे. चला तर मग आजच्या या पवित्र दिवशी आपण अभिमानाने म्हणूया, भारत माता की जय, वंदे मातरम, जय हिंद. धन्यवाद.